तर नमस्कार मित्रांनो, मी हरिबाबू ते आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो, आज तुमच्यासाठी खास नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे। लाडकी बहीण योजना याची एक नवीन अपडेट आलेली आहे, ती तुम्हाला मी सांगणार आहे। अनेक जणांचे ऑनलाईन अर्ज झालेले आहेत, त्यांना पैसे देखील मिळाले आहेत। तर काहींचे अर्ज मंजूर होऊन देखील त्यांना पैसे भेटलेले नाहीत। तर सर्व काही डिटेल, सर्व काही अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, अनेक जणांनी ऑनलाईन अर्ज केले होते। ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्यांचे पैसे देखील त्यांना मिळाले आहेत। पण काहींचे अर्ज मंजूर होऊन देखील त्यांना पैसे भेटलेले नाहीत आणि काही जणांचे अर्ज रिजेक्ट पडलेले आहेत। तर काही जणांचे अर्ज भरायचे राहिलेले आहेत। तर आता ह्यांनी काय करायचं, चला मी तुम्हाला सांगतो। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण लाडकी बहीण योजना जी वेबसाईट होती पहिली, तीच वेबसाईट वरती क्लिक करत आहोत। अशा प्रकारे आपला लॉगिन आयडी आणि पासवर्ड आपल्याला यावरती टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकायचा आहे। लॉगिन वरती क्लिक करायचे। लॉगिन वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला डॅशबोर्ड दिलेला जातो आणि होम योजना, यापूर्वी केलेले अर्ज, प्रोफाईल, योजनेची माहिती, लॉगिन म्हणजेच लॉग आउट इथं तुम्ही करू शकता। आता तुम्हाला काय करायचं, केलेले अर्ज यावरती क्लिक करायचे। आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर तुम्हाला अप्रूव्ह मेसेज आलेला असेल। तर काही जणांचे पेंडिंग आणि पण आपण जे अर्ज केले होते ते आणि पण पेंडिंग आहेत। आता हे पेंडिंग मधून कधी निघणार, काय निघणार त्याबद्दल पण तुम्हाला माहिती सांगतो। काही जणांचे रिसबमिट असा ऑप्शन आलेला आहे। तर त्यांना काय करायचंय, काय प्रॉब्लेम त्रुटीमुळे हा अर्ज वापस आलेला आहे, तर आपण ह्या पेन्सिल वरती क्लिक करायचंय। काय डिटेल चुकली असेल तर आपल्याला योग्यरित्या भरून घ्यायची। माहिती पाठवावरती क्लिक करायचंय। इथं आपल्याला कॅप्चा पुन्हा डबल फिल करायचा आहे। अशा प्रकारे आपण परत डॉक्युमेंट अपलोड करून पुढे पाठवायचं आहे। तर अशा प्रकारे आपण अर्ज पुढे पाठवू शकतो। आता काही जणांचे अर्ज तर आहेत, आता साईडला तुम्ही पाहू शकता नो ऑप्शन आलेले आहे। आता इथं पाहू शकता पेंडिंग अर्ज आहे आणि ह्याच्या पुढे नो ऑप्शन आहे आणि अप्रूव्ह मेसेज आहे तो पण नो आहे। तर म्हणजे हे विषय काय, अनेक जणांना प्रश्न पडला आहे। आता ऍप्लिकेशन स्टेटस आहे, इथं अप्रूव्ह म्हणजे मंजूर झालेला आहे अर्ज। आज साईटला पाहू शकता संजय गांधी आणि इथं दाखवलं नो, म्हणजे काय आहे। तर ह्याविषयीच आपण सविस्तर माहिती जाणून घेणार होतो आणि तुम्हाला सांगतो। संजय गांधी या योजनेअंतर्गत जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला येस दाखवलं जाईल आणि जर तुम्ही नसाल तर नो दाखवलं जाईल। आता ह्यांचा जे अर्ज मंजूर झालेला ताईंचा, तर त्यांच्या अर्जापुढे नो आलेले आहे, म्हणजे ह्या योजनेअंतर्गत त्यांना लाभ मिळत नाही, म्हणजे संजय गांधी योजनेचा हा लाभ घेत नाहीत म्हणून तिथे नो दाखवलंय। आता येस ऑप्शन म्हणजे काय, ह्या संजय गांधी योजनेअंतर्गत यांना लाभ भेटत आहे। तर आता इथं येस आहे ना, ह्यांना पैसे मिळणार नाहीत। ह्यांना कशाचे पैसे मिळणार नाहीत, संजय गांधीचे का लाडक्या बहिणीचे। तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण जो अर्ज केलेला आहे तो अर्ज केला होता, अर्ज मंजूर झालेला आहे। मंजूर झाल्यानंतर इथे येस ऑप्शन आहे, म्हणजे संजय गांधी निराधार जी योजना आहे त्या योजनेअंतर्गत हे लाभ घेत आहेत, या महिला लाभ घेत आहेत। त्यामुळं आता इथून पुढे त्यांना पैसे मिळणार नाहीत आणि लक्षात ठेवा अशा प्रकारे त्यांच्या पुढे यस दाखवलं जात आहे। तर अनेक जणांचे प्रश्न आहेत की नो ऑप्शन काय आहे। संजय गांधी योजनेअंतर्गत जर तुम्ही लाभ घेत नसाल तर तिथं नो असेल आणि जर घेत असाल तर तिथं येस असेल। तर फायनली मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला जे काय अपडेट होतं ते मी सांगितलेलं आहे। अशा प्रकारे जे अपडेट आहे त्यामध्ये काही चिंता करू नका। ज्यांचा यस असेल तर त्यांना पैसे लाडक्या बहिणीचे येणार नाहीत आणि इथं नो असेल त्यांना पैसे येणार। तर ज्यांचा अर्ज पेंडिंग आहे तो पेंडिंगच सध्या आहे, नंतर काय अपडेट झाला तर त्याच्यानंतर अप्रूव्ह तुमचा होऊन जाईल। तर धन्यवाद मित्रांनो, माहिती आवडली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद, टाटा, बाय बाय।